देवाला नतमस्तक होतो। सुरुची देखील आपल्या मुलाला साष्टांग प्रणिपात करते, कारण की भगवान परमात्म्याला प्राप्त केलेला छोटासा बालक आहे। तर अशा प्रकारे भगवान परमात्म्याला प्राप्त केलं ध्रुवाने आणि आपलं जीवन सफल केलं। ते फक्त आणि फक्त भगवंतानं ज्या वेळेस कृपा केली त्यावेळेस त्याने एवढं मोठं राज्य आणि भगवंताचा आशीर्वाद घेतला। म्हणून या स्कंदामध्ये भगवंताविषयीची छोट्या बालकाची जी लीला आहे सामान्य नाही। म्हणून आपण कुठलंही अनुष्ठान साधना जर करत असलो तर आपण पूर्ण सर्वस्व भगवंताला समर्पित केलं पाहिजे। त्याच्यानंतर भगवान परमात्मा आपल्यावर कृपा करत असतो। ती सामान्य कृपा नसते करत, तो कशी कृपा करतो? अहेतुकी कृपा। अहेतुकी कृपा म्हणजे हेतू म्हणजे कुठलाच हेतू ज्याच्यामध्ये नाही त्याला म्हणतात अहेतुकी कृपा। तर अशा प्रकारचं भगवान परमात्मा कृपा करत असतो। तर अशा प्रकारे त्या ध्रुवाचं चरित्र आपण या पंचम स्कंदामध्ये बघितलं। त्याच्यानंतर हळूहळू उत्तानपादाचं हे चरित्र, त्याच्यानंतर दुसरा मुलगा म्हणजे प्रियव्रत होता। प्रियव्रताचे जे दुसरं चरित्र आहे त्या प्रियव्रताच्या वंशामध्ये जडभरत राजा आला। जडभरत राजाच्या अगोदर तो हरणीच्या योनीमध्ये होता, मग त्याच्या अगोदर तो भरत होता। तर म्हणजे भरत राजाला वासनेच्या पोटी कसा तो हरिण झाला, मग हरणीच्या नंतर जन्म झाल्याच्या नंतर ब्राह्मणाच्या घरी भरताचा जन्म भेटला, म्हणजे तो जड भरत नावाने ओळखण्यात आला आणि जड भरत नावाने तो प्रसिद्ध झाला। तर अशा प्रकारे ह्या पंचम स्कंदाच्या शेवटच्या अध्यायामध्ये अशा प्रकारे जड भरत राजाची कथा येते। तर या जड भरत राजाची कथा म्हणजे सामान्य कथा नाही। मतिहीन मनुष्य म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो हा जड बुद्धीचा आहे, पण शास्त्रकार असं म्हणतं बघा, ह्या कथेचं सार तुम्हाला सांगतो। जर एखादा व्यक्ती आपण जर त्याला पागल म्हणू किंवा तो पागल आणि वेडा आहे असं म्हणण्याच्या अगोदर आपण त्याच्या अगोदर विचार केला पाहिजे का हा व्यक्ती खरंच पागल आहे का वेडा आहे का हा ब्रह्मनिष्ठ आहे। कारण शास्त्र सांगतं लीलावत्तु कैवल्यम, ज्या वेळेस ब्रह्माच्या स्थितीमध्ये कोणी एखादा विद्वान जर जात असेल तर तो त्याचे 3 लक्षण सांगितलेले आहे। तो एक तो पागलवत म्हणजे तो थोडा वेड्यासारखं राहू शकतो, किंवा बालकवत मुलासारखं राहू शकतो, किंवा मग तो सामान्य रूपाने एकदम आपल्या स्वरूपामध्ये राहतो, म्हणजे कोणाशी काहीच घेणं देणं नाही। तुम्हाला जर असे साधू बघायचे असेल तर तुम्ही नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती जा। आबा महाराजची नामची त्याच दिवशी चर्चा झाली। नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर जर तुम्ही गेले तर असले साधू आहेत, सामान्य रूपाने तुम्हाला ते वेड्यासारखे दिसते, पागल सारखे दिसते, पण आतून ब्रह्मनिष्ठ आहे, भगवंताच्या चिंतनामध्ये राहतात। ऋषिकेश क्षेत्रामध्ये एक नीलकंठ बाबा आहे। नीलकंठ बाबा खूप प्रसिद्ध आहे ते, त्यांचं नाव नीलकंठ बाबा याच्यासाठी झालेलं आहे, आपण समुद्र मंथनाच्या कथामध्ये बघणारच आहोत। ज्या ठिकाणी नीलकंठ पर्वत, ज्यावेळेस शिवजी विष पेल्याच्या नंतर नीलकंठ पर्वतावर जाऊन बसतोय ते, त्या ठिकाणी नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे, ऋषिकेश पासून 17 किलोमीटर। तर त्या ठिकाणी ते नीलकंठ बाबा रोज सकाळी 3 वाजता उठून गंगाजीचं जेल घेऊन त्या नीलकंठेश्वर महादेवाला समर्पित करणार आणि पुन्हा त्याच ठिकाणी येऊन गंगाजीच्या किनाऱ्यावर येणार। आणि 12 वर्षाचा त्यांचा असा संकल्प आहे आणि कुणाला काहीच बोलत नाही। ज्या वेळेस त्यांची कुटिया गंगाजीच्या किनाऱ्यावरती होती त्या ठिकाणी जानकी झुला हा झालेला नव्हता 3 वर्षापूर्वी। तर झुला झालेला नव्हता, त्या ठिकाणी झुला झाला, पण महात्म्याचा नियम होता की हा जी माझी कुटिया आहे ती कुटिया मला बदलायची नाही। त्या ठिकाणी झुल्यातला सुद्धा म्हणजे शासनाचं कार्य, पण शासनाला सुद्धा माघारी घेऊन झुला साईडला बांधावा लागला आणि झुला साईडला बांधला। पण तो महात्मा त्याने विचार केला, आपला संकल्प आहे क्षत्र संन्यासा, 1 वर्ष एक तप करायचंय 12 वर्षाचं, आपल्याला 12 वर्षाचं तप करायचं ना, आपल्याला संकट येतील, कशाचे लोक येतील जातील, आवाज करतील। त्यावेळेस मनातल्या मनात त्यांनी विचार केला आणि आमचे एक मित्र आहे आधारजी म्हणून, त्यांना सांगितलं की एक साऊंड लागे दो मुझे। साऊंड घेतला, त्याच्यामध्ये पेनड्राईव्ह टाकले आणि त्याच्यामध्ये पिक्चरचे गाणे भरवले आणि तो साऊंड चार्जिंगचा आहे। साऊंड पूर्ण चार्जिंग करून त्या पेनड्राईव्ह मध्ये पिक्चरचे गाणे भरले आणि महात्मा कुटियात राहतात, साऊंड पुढे ठेवला, कुटियाच्या खूप पुढे, त्याला ते गाणं सुद्धा ऐकायला येत नाही। लोक येणारे जाणारे असा विचार करतात कोणीतरी ढोंगी या ठिकाणी साधना करतोय। त्या साधूला माहित सुद्धा नाही की गाणे कोणते वाजतात काय वाजतात, पण ते लोक आतमध्ये येऊ नये, नाही तर लोक इतके परेशान करते साधकाला साधना सुद्धा करून देत नाही। त्या साधकाचं साध्य काय आहे ते सुद्धा त्याला प्राप्त होत नाही, म्हणून असं येड्या गवाळेचं रूप धारण करून साधू महात्मा साधना करतात। तर अशाच प्रकारे भरत
जड भरत नाव होतं, पण सामान्य नव्हता, विद्वान होता. तर त्या जड भरताची आपण आता छोटीशी कथा बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण प्रल्हादाची कथा आणि मग नंतर तामस चाक्षुष मन्वंतर आणि मन्वंतराची कथा पाहणार आणि मग नंतर दशम स्कंधामधील पूर्वार्धापर्यंत आपण जाणार आहोत. त्या अगोदर छोटस आपण सगळे भजन करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे श्याम. अशा प्रकारे षष्टम स्कंदातील भरत राजाचे प्रियव्रताच्या वंशातील भरत हा सामान्य रूपाने जर बघितला तर एक विद्वान आणि ब्रह्मनिष्ठ असणारा भरत होता. ज्या वेळेस भरताने आपल्या राज्याचा त्याग करून गंडकी नावाच्या नदीच्या किनाऱ्यावरती तो साधना करू लागला. साधना करत असताना त्या ठिकाणी कुटिया बांधली. त्रिकाल संध्या करायचे, भगवंताचं चिंतन करायचे. भगवंताचं चिंतन करत असताना मनामध्ये एकच धारणा होती, तो भगवान परमात्मा मला प्राप्त व्हावा. त्याच्या पाठीमागे खूप मोठी कथा आहे. ज्यावेळेस भर्तृहरीने देखील खूप सुंदर असे श्लोक निर्माण केलेले आहे.
ज्या वेळेस व्यक्तीला वैराग्य होतं तर सगळ्याचा धिक्कार करत असतो व्यक्ती. तो धिक्तामच तमच मदनमच इमामच मामच अशा प्रकारची खूप मोठी स्तुती आहे. तर अशा प्रकारे ज्या वेळेस वैराग्य झालं होतं तर भरत हा राज्यकारभार सोडून साधना करत होता गंगामय्याच्या किनाऱ्यावरती. साधना करत असताना बघा, ज्या वेळेस आपण साधना करतो पण आपलं मन जर आपल्या मनावर जर आपल्या विचारावर जर आपलं नियंत्रण नसलं तर आपली साधना ही आपल्या विचाराच्या अनुसार स्वरूप घेत असते. तर आपण साधना करत असताना आपल्या मनामध्ये विचार काय आहे त्या विचारावरती आपलं ध्यान असलं पाहिजे. सगळे माझ्याकडे ध्यान द्या. तुमचं ध्यान ध्यानावर नाही, माझ्याकडे ध्यान द्या. तर ज्या वेळेस आपण साधना करत असतो बघा, हा जो भाव आहे तुम्ही समजून घ्या. ज्या वेळेस आपण साधना करत असतो, नामस्मरण करत असतो, तुम्ही कुठल्याही तुमच्या इष्टदेवतेची साधना करत असाल तर त्यावेळेस साधना करत असताना तुमच्या मनामध्ये विचार काय राहते त्या विचारावर तुमचे मनाचा पूर्ण फोकस असला पाहिजे. मन जर दुसऱ्या विचारावर असलं तर ती साधना त्या विचाराच्या अनुसार आपलं स्वरूप धारण करत असते. साधना करत असताना जे मनामध्ये विचार असते त्याच विचाराच्या अनुसार साधना त्या मार्गाला जात असते. तर अशा प्रकारे भरत साधना करत होते, भगवंताचं नामस्मरण करत होते. रोज साधना करत असताना, संध्या करत असताना ज्यावेळेस सूर्य अर्घ्य देतात, सूर्य अर्घ्य देत होते त्यावेळेस सूर्य अर्घ्य देत असताना त्याला एक हरणीचं पिल्लू दिसलं. ज्यावेळेस हरण ही पळत होते, पाठीमागून वाघ मागे लागला होता आणि हरणाने आपला प्राण वाचण्यासाठी जंप घेतले, कुदी मारल्याच्या नंतर एक छोटस पिल्लू, ती गर्भिणी होती, पिल्लू तिचं पाण्यामध्ये पडलं आणि पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर त्या राजाने बघितलं, भरताने बघितलं आणि त्या हरणाच्या पिल्लाला कुटियामध्ये घेऊन आला. हळूहळू त्या पिल्लाला पाळू लागला. त्या पिल्लामध्येही त्याचं मन जाऊ लागलं. साधना करत असताना त्याचं अर्ध मन साधनेत आणि अर्ध मन त्या पिल्लामध्ये राहायचं. आणि बघता बघता त्याला एवढा मोह झाला, एवढी आसक्ती झाली त्या हरणाच्या पिल्लाविषयी. हरण म्हणजे सामान्य नाही बरं का. हरण म्हणजे हरणाला आपण पाहिल्याच्या नंतर सामान्य व्यक्ती सुद्धा मोहित होत असतो. सामान्य व्यक्ती सुद्धा, याच्यामुळे म्हणतो सामान्य व्यक्ती, कारण सामान्य व्यक्ती लवकर मोहित होत नाही, कारण त्याचं मन खूप एक दृढ असतं. पण बघा, आपल्यासारखे सोडा, प्रभू रामचंद्र देखील हरणामुळेच रामायण घडलं बघा. आणि त्याच्या अगोदर हे भारताचा सुद्धा जन्म वाया हरणामुळेच गेला. आणि आता कलियुगामध्ये देखील हरणामुळेच बॉलिवूडमध्ये जो दांगडू चालू आहे विष्णूचा तो देखील हरणामुळेच आहे. म्हणजे हे हरण सोपं नाहीये. भरपूर जणांचे तिने जन्म हे वाया घातलेले आहे. म्हणून अशा प्रकारे हरणाचा मोह हा सुटत नसतो. तर अशा प्रकारे राजा साधना करायचं, सगळं करायचं, पण मोह त्या हरणाविषयी, त्या पिल्लाचं कसं होईल अशा प्रकारे मनामध्ये मोह होता. आणि एक दिवस असा आला, साधना करत असताना त्या भरताचा अंतिम काळ, शेवटचा दिवस म्हणजे क्षण राहिला होता. आणि मरताच्या वेळेस भगवंताच्या नामस्मरणाच्या जागेवर हरणाचा कसं होईल असा जप चालू झाला आणि मेला. आणि हरणाच्याच पोटाला जन्म घ्यावा लागला. हो घाना तो घातला वासनेने, घाना तो घातला वासनेने, घाना तो घातला वासने. जड भरत राजा हरणी गर्भी गेला, जड भरत राजा हरणी गर्भी गेला, घाना तो घातला वासने, घाना तो घातला वासने, घाना तो घातला वासनेने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाना तो घातला वासनेने, घाना तो घातला गर्भा गेला
आणि वासनेच्या अनुसार त्याला जन्म घ्यावा लागला. तर अशा प्रकारे जडभरताच्या मनामध्ये अंतिम काळीच्या वेळी जे स्मरण होत असतं त्याच योनीला आपल्याला जावं लागतं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये देखील सांगितलेलं अंतकालेच मामे व स्मरण मुक्त्वा कलेवरम. अशा प्रकारे शास्त्राचे भरपूर प्रमाण आहे. वेदशास्त्र श्रुती सगळे या शेवटच्या काळावरती चिंतन खूप आहे धर्मशास्त्रामध्ये. त्याच्यामुळे आपण आतापासून नामस्मरण जर करत असलो तर आपल्याला मरणाच्या वेळी सुद्धा भगवंताचं नामस्मरण एकदा जरी आलं तरी आपला जीवनाचा उद्धार होऊ शकतो. पण जडभरत राजा हरणीच्या गर्भाला गेला इतका साधना करणारा, पण तो हरणीचा जन्म झाल्याच्या नंतर मग तो ब्राह्मणाच्या घरी त्याला जन्म घ्यावा लागला आणि ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतल्याच्या नंतर तो जड भरत नावानेच ओळखला गेला. त्या भरतापासूनच आपला भारत देश त्याचं नाव पडलेलं आहे. रामायणातला भरत असे 3 भरत आहे, तर आपल्या भारत देशाचं नाव याच भरतापासून आहे. तर अशा प्रकारे तिसरा जन्म त्याचा जड भरत नावाने ओळखला गेला. आणि जड भरत हा जड याच्यामुळे म्हटलं जायचं की तो कुठलंच काम करत नव्हता, वेड्यासारखा राहायचा. कशामुळं? तो विद्वान होता, त्याला माहिती होता आता हा जन्म वाया घालवायचा नाही. 2 जन्म झाले, आता मुक्त व्हायचंय, भगवान परमात्म्याला प्राप्त करायचंय. म्हणून हातकून घरामध्ये वेड्यासारखा राहायचा. सगळे त्याला जड भरत म्हणून बोलायचे. ब्राह्मणाच्या घरी असल्यामुळं पूर्ण वैदिक कालानुसार मानसिक संध्या करायचा, पण बाहेरून कुठलंच कार्य करत नव्हता. वावरात राहायचा. त्याला घरातून भावाने काढून दिलं होतं. घरातून काढून दिल्याच्या नंतर शेतात राहायचा. शेतात राहत असताना एक वेळेस रहुगण राजा त्या ठिकाणी येऊन चालला होता. चालल्या असताना ती पालखीमध्ये रहुगण नावाचा राजा बसलेला होता. रहुगण राजाने बघितलं आपले 4ही पालखीचे खांदेकरी हे दमलेले आहे, म्हणून त्यावेळेस तिने सांगितलं एक कुणीतरी दुसरा बोलवा. हे थकलेले होते. मग जड भरत त्या ठिकाणी बसलेले होतात. पूर्ण त्याचं शरीर मजबूत होतं. त्याला बोलवलं आणि सांगितलं तू ही पालखी उचल आणि तू पालखीचं हे सगळं भार तुझ्या खांदीवर घे आणि नेमानुसार चाल. 4 जण चालायचे. पण जड भरत हा साधनेमध्ये असायचा आणि मनामध्ये जर कुठली हिंसा सुद्धा त्याला मनामध्ये सहन होत नव्हती. ज्यावेळेस चालत असताना जर पायाखाली मुंगी आली काही आली तर लगेच उडी मारायचा. ज्यावेळेस उडी मारायचा त्या कोण्याही जीवाचा न घडो मसर, कोण्याही जीवाचा न घडो मसर,